आत्ताच बहीण भावांच्या नात्यांचा पवित्र सण रक्षाबंधन सर्वत्र ठिकाणी साजरा झाला। त्यावर असंख्य लोकांनी व्हिडिओज बनवले आणि व्हिडिओच्या माध्यमातून छान संदेश देखील देण्यात आला। संदेश काय की ताई, यावेळेस मी तुला कोणतंही पार्लरचं सामान देणार नाही किंवा कुठली तुला वस्तू देणार नाही किंवा पैसे सुद्धा देणार नाही, तर यावेळेस मी तुला भेट म्हणून हा सुरा देतोय। जो कोणी तुझ्यावरती हात उगारेल की तुझा हात पकडेल, त्यावेळेस त्याचा हात छाटून टाक। तुझा भाव केस लढायला तयार आहे। छान आहे, पण ह्या त्या मुलींना लागू होतं, त्या महिलांना लागू होतं ज्या त्या वयामध्ये आहेत आणि त्या परिस्थितीचा सामना करू शकतात, परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात। परंतु त्या मुलींचं काय किंवा त्या चिमुकलींचं काय, ज्यांना बलात्कार काय असतो, अत्याचार काय असतो हे देखील ठाऊक नाही। उदाहरण द्यायचं झालंच तर आता अलीकडेच बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षीय शाळेमध्ये जाणाऱ्या एका लहानग्यावर बलात्कार झाला। आपल्यावर बलात्कार झालाय हे सुद्धा तिला आईला सांगता येत नव्हतं। तिने काय सांगितलं असेल की आई, माझ्या सूच्या जागी मुंगी चावल्यासारखं होतंय। परंतु आई वडील सुज्ञ असल्यामुळे ते याच्या सर्व गाभ्याशी गेले आणि नक्की प्रकरण काय याचा खुलासा केला। यांसाठी कोणतं हत्यार आहे, कोणतं हत्यार आपण ह्यांना देणार आहोत? आपण इतके मोठे होऊन सुद्धा समोरचा व्यक्ती कोण आहे, कसा आहे हे आपण ओळखू शकत नाही। त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहेत हे आपण जाणू शकत नाही। तर 3 वर्षीय, 4 वर्षीय, 5 वर्षीय चिमुरडी हे कसं काय ओळखू शकेल आणि कसा काय संघर्ष करू शकेल?